नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता की तुमचा ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिच करता किंवा पेपर कटिंग करून झाल्यानंतर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून आणि तो स्टिच करता, संपूर्ण ब्लाऊज हा अगदी फिनिशिंग मध्ये तयार होतो. परंतु तुमचा बॅक साईडला खूप जास्त फुगा येतो किंवा गळ्याच्या उंचीनुसार तुम्ही शोल्डर ह्या ठिकाणी कटिंग करत नाही, त्याच्यामुळे काय होतं, बॅक साईडचा फुगा पडतो, शोल्डर खाली उतरतं. तर बघा इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक फोटो दाखवते इथे. या पद्धतीचा प्रॉब्लेम तुमचा पण येतो का? अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर हा प्रॉब्लेम जर येत असेल, आता बरेच ज्या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत वगैरे, जेव्हापासून आपण युट्यूबला नंबर दिलेला आहे, पब्लिश केलेला आहे नंबर, तेव्हापासून बऱ्याच ताई मला ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर ते फोटो पाठवतात, ताई मला ब्लाऊज शिवता येतो, कटिंग पण जमते, परंतु असा असा प्रॉब्लेम येतो किंवा हे प्रॉब्लेम आल्यानंतर काय त्याच्यावर सोल्युशन आहे का? तर बघा इथे बॅक साईडला ना खूप जास्त फुगा पडलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता फुगा आलेला आहे, भाईला सुद्धा फुगा आलेला आहे आणि ब्लाऊजला पण फुगा आलेला आहे. तर इथे सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपलं जसं की गळ्याच्या उंचीनुसार आपण प्रत्येक साईज मध्ये शोल्डर हे कसं मायनस करायचंय, हे जर तुम्ही अगदी करेक्ट शिकला ना, तर तुमचा हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्याकडनं रेडी ब्लाऊज तयार झालेला, आता बऱ्यापैकी आपल्या साड्या खूप महागीच्या असतात आणि त्याच्यावरचा ब्लाऊजला जर असा प्रॉब्लेम आला तर पूर्ण लुक आपला खराब होतो. म्हणून मग याच्यावरती काहीतरी सोल्युशन सांगा ना. तर हा सोल्युशन मेसेजद्वारे सॉल्व्ह होणार नाही, तर तो प्रत्यक्षात मला व्हिडिओ बनवूनच तुमच्यापर्यंत शेअर करावा लागणार आहे. तर चला, मी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच या ठिकाणी सांगणार आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचंय. आता तुमचा सपोज हा मी कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे माझ्याकडे, ठीक आहे. तर हा ब्लाऊज मी एक फॉर एक्झाम्पल साठी घेणार आहे. तर याच्यामध्ये जर बॅक साईडला तुमचा अशा पद्धतीने रेडी ब्लाऊज झाला आणि फुगा येत असेल, बाहीला फुगा येत असेल, तर त्याच्यावरती काय सोल्युशन, म्हणजे तुम्हाला कुठे नक्की काय करायचं, कमी जास्त करायचं, हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा. आणि साधारणतः मी तुम्हाला इथे 10 टिप्स मध्ये हे सगळं प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे. तर बघा इथे आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. हे जर तुम्हाला प्रॉब्लेम नको पाहिजे असेल, शोल्डर खाली उतरत असेल किंवा बॅक साईडला फुगा येत असेल, फ्रंट साईडला फुगा येत असेल, तर हे प्रॉब्लेम तुम्हाला नको पाहिजे असतील, अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये परफेक्शन ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचे असतील, गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कसे मायनस करायचे, शोल्डर किती घेतलं पाहिजे, आपण कसं मायनस करायचंय, याचं जर तुम्हाला परफेक्ट पाहिजे असेल, तर 11 डिसेंबर पासून आपली परत नवीन बॅच ही चालू होते. त्याच्यामध्ये तुम्हाला हे परफेक्शन 100% मिळणार आहे. तर नक्कीच आपला क्लास हा जॉईन करू शकता. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करा आणि आपली सीट ही बुक करायची, कारण आपले जे ऍडमिशन असतात ते लिमिटेड असतात, तर पटकन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. तर आता इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणी. तर इथे तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी मी फॉर्मेट म्हणून एक ब्लाऊज घेतलेला आहे. ओके, तर जेणेकरून ज्यांचा पण हा प्रॉब्लेम येत असेल, तर त्यांनी ह्या प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन काढलं पाहिजे ते इथे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ब्लाऊज हा ओपन करायचा आहे. ओके, ओपन केल्यानंतर काय करायचं, आता तुमचं बॅक साईडला कुठे फुगा येतोय किंवा बाहीला कुठे फुगा येतोय, हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस अंगावरती ब्लाऊज घातला त्यावेळेस कन्फर्म करून घ्यायचंय. ओके, आता हा पाठीमागचा मी अशा पद्धतीने ओपन केला. मग सर्वप्रथम तुम्हाला इथे काय करायचंय ते मी तुम्हाला इथे सांगते, म्हणजे तुम्हाला ह्याच प्रोसेस. आता इथे मी ब्लाऊज हा संपूर्ण शिलाई काढून दाखवणार नाही, तर मी जसं सांगणार त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय. ओके, आता इथे मी हा ब्लाऊज घेतलाय. आता पाठीमागच्या पोर्शन मध्ये माझा या ठिकाणी ह्या ब्लाऊज मध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे, शोल्डर पण जास्त झालेला आहे. शोल्डर जास्त झाल्यामुळे ह्या ठिकाणी फॅब्रिक पण माझा जास्त शिल्लक आहे. तर आर्मोल राऊंडचा जो शेप आहे तो पण इथे चुकीचा दिलेला आहे, म्हणून ह्या ठिकाणी माझा फुगा येतोय. ठीक आहे, मग हा फुगा कमी करायचा असेल, ब्लाऊज तर आपला टीच करून झालेला आहे, परंतु असा फुगा येतो, तर ह्या प्रॉब्लेमवरती आपल्याला सोल्युशन काय काढायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, ही जी आपली फिटिंगची लाईन आहे, इथे तुम्ही बघू शकता, ही जी फिटिंगची लाईन आहे, ह्या टोटल तुमच्या 4 असतील, 3 लाईन असतील फिटिंगच्या, त्या पूर्ण शिलाई तुम्हाला इथे सर्वप्रथम टिप्स नंबर 1 तुम्हाला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा टिप्स नंबर 1 लक्षात ठेवायची, तयार ब्लाऊजचं पूर्ण फिटिंगची. ओके, डन झालं इथे. आता तुम्हाला शिलाई ही काढायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, शिलाई काढल्यानंतर टिप्स नंबर 2 इथे काय करायचंय तुम्हाला, ही जी आपण बाही जोडलेली आहे आर्मोलला ब्लाऊजच्या, तर ती आपल्याला पूर्ण शिलाई ही काढायची. आता हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, ठीक आहे, हे मी टीच केलेलं नाहीये, माझ्याकडे मापासाठी दिलेलं आहे म्हणून मी इथे घेतलेलं आहे फॉर्मेट म्हणून. ही पूर्ण टोटल आपल्याला बाही ही वेगळी करायची, ब्लाऊज पासून शिलाई तुम्हाला इथे काढायची, बाही वेगळी करायची, फिटिंगची बाजू आपण वेगळी केली. आता म्हणजे पूर्ण शिलाई ही काढलेली आहे, ओपन झाला. आता आपले ही जी बाजू असणार आहे ती टोटल ओपन झालेली. ओपन झाल्यानंतर टिप्स नंबर 3 काय करायचंय, अशा पद्धतीने इकडे काय करायचं तुम्हाला, या बाजूला तुमचा बॅक साईडचा जो सेंटर असेल तो तुम्हाला इथे काढून घ्यायचा. आता सपोज या ठिकाणी माझा बॅक साईडचा सेंटर हा आहे,
ओके, मग मी काय करणार आहे, बॅक साईडचा सेंटर, आता हा जो फ्रंट साईडचा भाग आहे तो मी व्यवस्थित इथे काय करणार आहे, आता तुमचा फ्रंट साईडला होत नसेल तर काय, फ्रंट साईडला जर तुमचा फुगा होत नसेल, बॅक साईडलाच होतो, मग बॅक साईडच घ्यायचंय. मग तुम्हाला काय करायचंय, इथे आहे, मग सेंटर काढायची आवश्यकता नाही. आता टिप्स नंबर 3 इथे लक्षात ठेवायचंय. टिप्स नंबर 3 इथे लक्षात ठेवायचंय की तुम्हाला शोल्डर जास्त झाल्यामुळे तुमचा शेप काय झालेला आहे, चुकीचा आलेला आहे आर्महोलचा. ओके, मग तुम्हाला इथे शोल्डर हे बरोबर बॅकचा आणि फ्रंटचा हा व्यवस्थित ठेवायचा आहे. कारण शोल्डर कमी करायचं म्हटल्यावर फ्रंटचा पण करावं लागणार आहे आपल्याला आणि बॅकचा पण करावं लागणार आहे. मग इथे आपण काय करणार आहोत, हे जोडलेले ते तसंच ठेवायचंय, कारण इथे आपल्याला काय करायचं, फक्त कमी करायचंय. मग तुमचा किती फुगा येतोय थोडंसं तुम्हाला लगेच अंदाज येईल त्या ठिकाणी. तर तुम्ही इथे अर्धा इंच 2 लाईन ह्या पद्धतीने काय करायचं, इथे लाईन ही ड्रॉ करायची. मग इथे काय करणार आहे मी, तुम्ही टेपच्या साहाय्याने 2-3 लाईन वरती मार्किंग करा. ह्या पद्धतीने स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करायची. ओके, स्ट्रेट लाईन ही ड्रॉ केली. शोल्डर मी इथे किती, माझी जी शिलाई आहे तुम्ही झूम करून बघू शकता, माझी जी शिलाई आहे ती इथे आहे. ओके, परंतु मला इथे आता हा फॅब्रिक माझा शोल्डर जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे काय होतं, हा ब्लाऊजला फुगा पण येतोय आणि शोल्डर पण उतरल्यासारखं झालंय आणि या ठिकाणी घोळ येतोय. मग मला कमी करायचं, तर या पद्धतीने मी सरळ लाईन ही ड्रॉ केली. त्याच्यानंतर हा आर्महोल जो असतो आपला तो सिलेक्ट करायचा ह्या पद्धतीने. काय केलं आपण, टिप्स नंबर 4 ला आपण काय केलं, या ठिकाणी लाईन ही आर्महोलची ड्रॉ केली. त्याच्यानंतर हलकस आपण आता प्रत्येक कस्टमर तुम्ही कशा पद्धतीने टीच करतात, इथे अर्धा इंचाचा आपला हा क्रॉस बॅक असतो. ठीक आहे, मी आता हा क्रॉस बॅक दिलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. हवं असेल तर तुम्ही इथे पटकन, तुमचा झोळ येतोय ना, तुम्हाला फॅब्रिक कमी करायचंय, तर ह्या पद्धतीने मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेले आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमचा जास्त डीप असेल तर 1 इंचावरती शेप द्यायचा आहे. आणि मग मी काय करणार आहे, हा शेप या पद्धतीने देणार आहे. ओके, हे बघा, बघू शकता मी इथे हा शेप देते आर्महोलचा. खूप जास्त खाचायचा नाही. ठीक आहे, कारण शोल्डर कमी केलं तर ऑटोमॅटिक हा पोर्शन आपला कमी होणार आहे. मग हा पोर्शन कमी केल्यानंतर बघू शकता तुम्ही, इथे मी हे लाईन ड्रॉ करून दाखवते. या पद्धतीने काय करायचं, तुमचा हा बॅक साईडचा फॅब्रिक काय केला तुम्ही, इथे कमी केला. आता हा कमी केल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, ज्यावेळेस आपण ही स्लीव शिलाई काढलेली ती आपण जर ह्या ब्लाऊजला जोडली तर ती कमी पडणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, बाही पण तुम्हाला इथे घ्यावी लागणार आहे. तर ती बाईचं काय, पण कोणत्या पोर्शन मध्ये, ह्या ठिकाणी हा जो फॅब्रिक आहे तो कमी केलेला आहे, तर ह्या पोर्शन मध्ये. मग बाईचं पण काय करायचं, ह्या पद्धतीने फिटिंगची बाजूपासून वरती यायचंय थोडंसं एखाद लाईन, आणि इकडे तात्पुरते हे मार्किंग करा इथपर्यंतच. ओके, जास्त इकडे मार्किंग करायची आवश्यकता नाही, कारण एवढ्या पोर्शन मध्ये आपल्याला बाईला पण घडी पडते, म्हणून मग इथे पण मी काय केलं, हे मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने टिप्स नंबर 5 आपण काय बघितलं, या ठिकाणी आपण क्रॉस बॅक दिला, त्याच्यानंतर इथे 1.25 इंचावरती शेप दिलेला आहे आणि मी इथे आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर हा फॅब्रिक काय करायचं, जेवढं पण मी इथे लाइनिंग ह्या ड्रॉ केल्या ते कट करून टाकायचे. कुठवर कट करायचंय, तर इथपर्यंत. हे बघा, शोल्डर पण आपण 3 लाईनने कमी केलं आणि अशा पद्धतीने मी काय केलं, इथे हा फॅब्रिक रिमूव्ह करायचं, म्हणजे कट करून टाकायचंय. अशा पद्धतीने आपलं हे झालं सॉल्व. त्याच्यानंतर आता बाही तुम्हाला इथे घ्यायची. बाही घेतल्यानंतर काय करायचंय, बघा इथे प्रत्यक्षात आता पेपर नाही घेत, तर बाही तुम्ही ह्या पद्धती, आता तयार बाही असल्यावरती तुम्हाला तयार बाहीवरतीच हे काम करावं लागणार आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिकलीच आपण इथे बघूया. अशा पद्धतीने ही बाईचा शेप मी समजा घेतला, तुमची तर शिलाई काढलेली राहणार आहे. ठीक आहे, टिप्स नंबर 6 इथे लक्षात ठेवायचं, काय करायचं, ह्या पद्धतीने घ्या, स्ट्रेट ठेवा आणि त्याच्यानंतर नॉर्मलचा हा जो बाईचा शेप असणार आहे तो, म्हणजे जेणेकरून तुमचे काय झाले, इथे कॅप हाईट कमी झाल्यामुळे तो फॅब्रिक तुमचा येतोय. मग मी काय करणार आहे, या पद्धतीने हलकसा शेप देणार आहे आणि जेवढा पण हा जो बाहीचा भाग आहे तो मी काय करणार आहे, इथे मायनस करणार आहे. म्हणजे माझा काय झाला, आर्महोल हा बाहीचा पण वाढला आणि याचा पण वाढला आणि जो फॅब्रिक फुगा तयार होत होता तो इथे मी मायनस केला. त्याच्यानंतर हे इक्वल मध्ये इथे जोडलं जाणार आहे आणि तुमचा बॅक साईडचा जो फुगा असणार आहे किंवा जो कपडा तुमचा शिल्लक राहतोय शोल्डर जास्त झाल्यामुळे, हे दोन्ही कारण इथे येतात. त्याच्यामुळे काय झालंय, इथे तुमचा कपडा हा कमी केल्यामुळे फुगा आता इथे शिल्लक राहणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर हे झालं आपलं बॅक साईडचं. आता फ्रंट साईडला झालं तर काय करायचं. ओके, तर टिप्स नंबर 7 आपण बघूया. इथे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर मी हे काय करणार, या पद्धतीने जोडून घेणार. इथे बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीने काय येणार आहे, माझी बाही येणार आहे. मग बघू शकता तुम्ही, माझा हा गळा किती डीप आहे त्याच्यानुसार माझं हे शोल्डर अगदी व्यवस्थित आलेलं आहे. म्हणजे जेवढा माझा शिल्लक कपडा होता ना तेवढा मी इथे मायनस केलं, त्याच्यामुळे माझा फुगा इथे गायब होणार. ओके, म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायची, बाहीची
कटिंग पण करायची आणि तयार ब्लाऊजचा आर्महोल पण या पद्धतीने मायनस करायचंय. आता हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला असेल. आता फ्रंट साईडला येऊया. आता फ्रंट साईडला जर तुमचा फुगाच नसेल तर टिप्स नंबर 7, जर तुमचा फ्रंट बाजूला फुगा येत नसेल फक्त बॅक साईडला, तर बॅक साईडलाच करायचं, फ्रंट साईडला करायचं नाही. ओके, मग अशा वेळेस आपण जे शोल्डर इथे मायनस केलं होतं 3 लाईनने, तेच मात्र शोल्डर इथून पण मायनस करायचं. मग कसं मायनस करणार आहे? हलकसं ह्या पद्धतीने इथे जोडायचं, फक्त कमी करायचं इथंच. आपल्याला इथे फुगा येत नाही त्याच्यामुळे आपण काही कमी करणार नाहीत. ओके, या पद्धतीने घ्यायचंय आणि हा जो फॅब्रिक आहे तो काय करणार आहोत आपण इथे कट करणार आहोत आणि इथे आपला आर्महोल हा जसाच्या तसा येणार आणि फ्रंट बाजूच्या स्लीव्हला पण बाहीला इथे आपलं काही कुठेही घडी पडत नाही, त्याच्यामुळे इथे कमी करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला फॅब्रिक हा कमी करायचा आहे. कोणत्या तयार ब्लाऊज झाला असेल तर हा जो प्रॉब्लेम येत असेल अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची. टिप्स नंबर आपण 7 बघितल्या, आता आपण टिप्स नंबर 8 बघणार आहोत. टिप्स नंबर 8 मध्ये काय असणार आहे, जर तुमचा फुगा फ्रंट साईडला पण येत असेल, बाहीला पण आणि ब्लाऊजच्या आर्महोलला पण, अशा वेळेस काय करायचंय, सेम तुम्हाला ही जी गोलाई असते तिथे जास्त खाचायचं नाहीये, तर इथे पण तुम्ही हवं असेल तर एक बॉक्स तयार करून घेऊ शकता या पद्धतीने. ओके, ह्या पद्धतीने काय करायचं, तुम्हाला बॉक्स तयार करून घ्यायचं. इथे पण आपला क्रॉस बॅक येत असतो. या पद्धतीने क्रॉस बॅक दिला. पुढचा आर्महोलचा शेप आपण आता 1 इंचावरती येऊन देणार आहोत आणि हे बघा या पद्धतीने खूप वरती नाही जायचं, अशा पद्धतीने आपण हा शेप देणार आहोत. बघू शकता इथून आपल्याला हे निमूट पद्धतीने अशा पद्धतीने शेप द्यायचं. जर फुगा येत असेल तर ह्या पद्धतीने घ्यायचे आणि इतका फॅब्रिक काय करायचं, इथे पण मायनस करायचंय. बघू शकता हा फॅब्रिक आपल्याला मायनस करायचंय, कारण माझा इथे फुगा येतोय म्हणून मी काय केलं, मायनस केलंय. त्याच्यानंतर बाहीचं पण सेम जसं बॅक साईडला केलं ना तसंच आपल्याला काय करायचं, हा जो शेप आहे तो थोडासा इथे छाटायचा आहे, म्हणजे कट करायचंय. कट केल्यानंतर इथे पण आपल्याला हे रिमूव्ह झाल्यानंतर इथे आपला बाहीचा पण आर्महोल हा शिल्लक राहतो आणि इथे आपल्याला काय करायचं, जोडून घ्यायचे. म्हणजे इथे फ्रंट साईडचा पण तुमचा काय होतो, प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो. ठीक आहे, हे तयार ब्लाऊज वरती मी इथे करून दाखवलेलं. तुमचं जेवढं 2 लाईन होत, इथे जर तुमचं 2 लाईन फॅब्रिक येत असेल, तुम्हाला अंदाजा लगेच येणार आहे, तर 2च लाईन करायचं आहे. जर तुमचं इथे अर्धा इंच फॅब्रिक येत असेल तर अर्धा इंच छाटायचंय. जास्त पण खूप चला बाबा खूप हे येतोय तर मी जास्त इथे 1 इंच 1.5 इंचाचा फॅब्रिक कट करून टाकते, असं करायचं नाही. ओके, टिप्स नंबर 8 लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता ही जी प्रोसेस असणार ती दुसऱ्या साईडच्या पार्टला पण सेम प्रोसेस मध्ये फॉलो करायचं. मग करताना काय करायचंय, दोन्ही फ्रंट साईडचे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचं, मग ही प्रोसेस करायची. टिप्स नंबर 9 मध्ये लक्षात ठेवायचंय, बॅक साईडचा पण भाग ह्या भागाला वेगळं करायचं, इकडे वेगळं करायचं, असं करायचं नाही. इकडे मार्किंग करून घेतला हा पार्ट एकमेकांवरती अगदी करेक्ट तुम्हाला एकसारखं ठेवायचंय. ह्या पोझिशन मध्ये बघा, आता हा समजा माझा बॅक साईड आहे, एकावर एक ठेवलं, शोल्डर इथे घेतला मी, हवं असेल तर पिन लावा. त्याच्यानंतर फिटिंगची साईड पण एकावर एक व्यवस्थित ठेवायची आणि अशा पद्धतीने इथे पण पिन लावून घ्या, 1-2 पिनांचा सपोर्ट घ्या इथे, बॉल्स पिन. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथून हे कमी करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. जर तुमचा बॅक साईडला ह्या प्रकारे मी ब्लाऊज दाखवलं फुगा पडत असेल तर टिप्स नंबर 9 मध्ये लक्षात ठेवायचं, एकसारखं तुम्हाला हे फोल्ड करून मगच कमी करायचंय. म्हणजे बॅक साईडला दोन्ही भागामध्ये तुमचं इक्वल मध्ये कट होणार. नाहीतर काय होतं, आपण जर घडी घालून जर नाही केलं, याचं वेगळं केलं त्याचं वेगळं केलं त्या साईडचं, अशा वेळेस कमी जास्त होऊ शकतं तुमच्याकडनं. त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट एकावर एक पार्ट ठेवायचे आहेत आणि कमी करायचंय. आणि बाहीचं सुद्धा सेम दोन्ही साईडच्या बाह्या तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या एकावर एक ठेवून मगच आर्महोल तुम्हाला कट करायचंय. अशा पद्धतीने झाल्यानंतर आता टिप्स नंबर आपण 10 बघूया, की तुम्हाला जोडून घ्यायचंय. जोडल्यानंतर काय करायचंय, रेग्युलर प्रमाणे तुमची जी फिटिंग असणार आहे ती इथे फायनल करून घ्यायची. तुमची जी तुमचा आर्महोल राऊंड असेल किंवा छातीचं मेजरमेंट टाकत असेल त्या पद्धतीने टाका, दंड घे टाका आणि तुमची रेग्युलर जी फिटिंग असेल ती तुम्हाला इथे काय करायची, फिटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला तयार रेडी ब्लाऊज झाला असेल त्याच्यामध्ये फुगा वगैरे येत असेल तर तो कुठे कमी करायचा, ह्या पद्धतीने तुम्ही कमी करू शकता. शोल्डर पण कुठे जास्त झाला असेल तर शोल्डर जास्त झालं म्हटल्यावर ऑटोमॅटिक इकडचा फॅब्रिक हा कमी होतो आपला. तर अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण आजचा टॉपिक होता. बऱ्याच ताई मला कमेंट्स करत होत्या, विचारत होत्या की ताई नक्की ह्या पद्धतीचा प्रॉब्लेम आला तर तयार ब्लाऊज मध्ये रिपेअर आपण कुठे करायचं, काय करायचं, आर्महोल नक्की कुठे मी मायनस करू, असे बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात. तर चला म्हटलं एक सेपरेटली व्हिडिओ बनवते, कारण असं मेसेज देऊन होत नाही. ठीक आहे, मेसेज मध्ये टाईप करण्यामध्ये सांगण्यामध्ये खूप फरक असतो. प्रॅक्टिकली इथे मी तुम्हाला आता करून दाखवलं म्हटल्यावर तुम्ही ते बरोबर करणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे आजचा व्हिडिओ हा बघितलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मदत पण झाली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे हे जर प्रॉब्लेम येऊ नये
त्याच्यासाठी जर तुम्हाला परफेक्शन पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याकडे 11 डिसेंबर पासून ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर